ठीक आहे. सो बेसिकली आता आपण एक लेव्हलला आलोय. तिथे थोडं प्रोग्रामिंगला स्टार्ट केलेली. नाव पहिलं युनिटच चालू होतं आपलं आणि त्यातल्या काही गोष्टी आपण बघितल्या. स्ट्रिंगपर्यंत आपण आलोय. ठीक आहे. आणि स्ट्रिंग नंतर आता आपण पुढची गोष्ट करणार आहे लिस्ट. मग टपल्स, डिक्शनरी, फंक्शन एक-एक गोष्ट बघू. आज लिस्टवर फोकस करू. आणि जे काल क्वेशन पेपर मी बघितले, त्याच्यावर पण लिस्टवर वगैरे क्वेशन्स विचारले जातात. ठीक आहे. आणि क्वेशन पेपर टफ आहे. सिंपल नाही. फक्त बेसिक त्याला वाटतं की काहीतरी प्रिंट फॉर लूप वगैरे करून मी पास होईल. पॉसिबल नाही. मला खूप गोष्टी फोकस करावं लागतं. ठीक आहे. कोणता ग्रुप आहे आपला? पायथन सी-बी-एस-ई. ठीक आहे. सही आहे. प्रोग्राम वगैरे तर मी पाठवत राहतो. फक्त हे जे क्वेशन पेपर आहे ओपन करा. एवढा इझिली नाही आहे. लाईटली नका घेऊ Pythonला. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. क्वेशन पण सॉल्व्ह करू. बट असं नाही की तुम्हाला थोडंसं अभ्यास करावा लागेल. आणि जे बिना काही अभ्यास करता पास होऊच शकत नाही तुम्ही. तर फॉर्मॅट 17 मार्क्सचा आहे. 70 मार्क्सचा पेपर आहे बेसिकली. ठीक आहे. 30 मार्क्सचं तुमचं इंटरनल असेसमेंट असेल. ऑब्व्हियसली प्रॅक्टिकल किंवा लॅब बुक ते वेगळंच आहे पहिली गोष्ट. पण इंटरनल टेस्ट होतील तुमचे 2 त्याचे कन्व्हर्जन किंवा एकच होईल राइट? एकच होते? मग 100 मार्क्सचा पेपर येणार डायरेक्ट. 30 मार्क्सचं कुठून भेटतं? हां, जे पण आहे कॉलेजचे असेसमेंट तुमचं राहील त्याच्यात तुम्हाला 30 मार्क्स पैकी तुम्हाला देतील. ठीक आहे. एक लक्षात राहायचं 30 पैकी तुम्हाला 12 भेटणं गरजेचं आहे. डिपेंडिंग ऑन तुमचं सिंपल 12 मिळवायचं असेल तर रोज अटेंडन्स द्या. टीचरला चेहरा दाखवा आपला, की मी तुमच्या कॉलेजचा आहे, की स्टुडंट आहे. ते देऊन टाका. ठीक आहे. थोडंसं करून घ्यायचं. मार्क्ससाठी सब कुछ करायचं आहे. ठीक आहे. आम्ही तर खूप काही करायचो. म्हणजे अब्सेंट राहायचो नाही. पण करायचं. जे पण पाहिजे. लॅब बुक असेल, येस मॅम, नो मॅम ते करत राहायचं. ते फुकटचे मार्क्स भेटून जातात. ठीक आहे. त्याने आता खूप मॅटर करतो. हां, तर काही प्रोग्राम्स जर तुम्ही बघितले, काही क्वेश्चन जर तुम्ही बघितले ना, पहिली गोष्ट आहे स्पेशल ऑपरेटर आपण पुढे जाऊन बघू. दुसराच क्वेश्चन आहे डिफरन्स बिटवीन द लिस्ट एंड द नंबर. जे आज आपण स्टार्ट करू. ठीक आहे. हे काही थेरॉटिकल क्वेश्चन आहेत पहिले. स्टेट एनी 4 टाईम मॉड्यूल्स. टाईमचे मॉड्यूल्स आहेत वेगवेगळे. ते फंक्शनच्या टॉपिक नंतर मॉड्यूल्स बघू. क्लास एंड ऑब्जेक्टमध्ये क्लास व्हेरिएबल काय असतं ते आपण बघणार आहे. हे जॉमेट्री वगैरे जे आहे ते टी-के इंटरचा पार्ट तिथे बघू. ते बाइंड्स मेथड्स वगैरे, सी बॉन्ड्स हे सगळे पुढचे थेरॉटिकल क्वेश्चन. एक्सेप्शन हँडलिंग्स बघायची. टू कॉमन एक्सेप्शन्स जसं टाइप एरर असतो किंवा 0 डिव्हाईड बाय एरर असतो. ते एक्सेप्शन आपल्याला बघायला भेटेल. एडवांटेज ऑफ पांडास. हे क्वेश्चन आहे लास्ट चॅप्टरचे. क्रिएट अ क्लास एंड ऑब्जेक्ट इन पायथन. मध्ये आपण हे बघणार. ठीक आहे. मॅथ्सचे हे बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत. त्याचे काही फंक्शन्स वगैरे माहिती पाहिजे. मॉड्यूल्स कसा बनवला जातो. हे सगळं बिल्ट इन आहे. याच्या अर्थी इथे तुम्हाला 4 मार्क पाहिजे असतील, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, की याला इम्पोर्ट कसं करायचं आणि याच्या फंक्शन्सचा यूज कसं करायचं. 4 असेल तर ॲट लीस्ट 4-4 फंक्शन तर माहिती पाहिजे. तर तुम्हाला 4 आउट ऑफ 4 भेटेल. त्यानंतर डिफरंट डेटा टाइप्स इन पायथन. ठीक आहे. आता डेटा टाइपमध्ये सुद्धा ना तुम्ही हे लिस्ट, टपल, डिक्शनरी आणि सेट हे टाइप करू शकता. बिकॉज तो पण एक काइंड ऑफ डेटा टाइपच आहे. कारण इथे बघितलं गेलं तर हा डायनामिक टाइप आहे. सिंपल तो इंटिजर फ्लोट वगैरे तुम्ही लिहू नाही शकत. त्याच्यामुळे तो टाइप तुम्ही देऊ शकता तिथे. इनहेरिटन्स इन ब्रीफ विथ सिंटॅक्स. जेव्हा हे विचारले की तिथे फक्त मुलं जाऊन लिहितात की डेफिनेशन. इनहेरिटन्स मीन्स ॲक्सेसिंग पॅरेंट क्लास इंटू द चाइल्ड क्लास. संपली. अर्धा मार्क भेटेल तुम्हाला 4 पैकी. ठीक आहे. तुम्हाला तिथे पूर्ण प्रोग्राम लिहावा लागेल. वरती एक पॅरेंट क्लास, खाली एक चाइल्ड क्लास, एक्सटेंडचा सिंटॅक्स वगैरे काय, कसं आहे ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. एक्सेप्शन हँडलिंग, प्रोग्राम, सिंटॅक्स, थेरी 4 आउट ऑफ 4. केरासचे फक्त काही पॉइंट्स आहे, प्रिन्सिपल्स ते लिहावं लागतील. प्रोग्राम वगैरे त्याचं काही आहे नाही. ते क्वेश्चन पेपर इंटरेस्टिंग आहे. बघा बिल्ट अप डिक्शनरी फंक्शन इन पायथन. जे आता आपण याच्यात बघणार आहे. ठीक आहे. फीचर्स, पांडास फीचर्स ते एक्सेल सोबत काम करण्यासाठी. फॉलोइंग प्रॉपर विथ एक्झाम्पल एंट्री डिलीट हे सगळं याच्या रिलेटेड आहे. डिक्शनरीच्या फंक्शन्स ते आपण बघणार आहे. इन्सर्ट, डिलीट किंवा पुट असेल, पॉप असेल ते पण. काही प्रोग्राम्स आहे Fibonacci सीरीज वगैरे ते आपण बघून घेऊ लॉजिकल प्रोग्राम्स शेवटी शेवटी. Then the what is a function explain with a suitable example.
नेहमी ना एक्झाममध्ये हे मला खूप आवडतं, की सुटेबल एक्झाम्पल. तुम्हाला जे एक्झाम्पल तुम्हाला येत असेल ते लिहा. असं काही गरजेचं नाही, की हेच लिहा. तुम्ही सिंपलचा ॲडिशनचा जरी फंक्शन लिहिला तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. तुम्ही काही पण लिहा, कॅल्क्युलेशनचं लिहा, इफ एल्सचा प्रोग्राम लिहा, पण लिहा. फंक्शन बेस्ड पाहिजे. ठीक आहे. एक्सेप्ट क्लॉज असतो, ट्राय कॅचचाच आहे. म्हणजे एक-एक पॉइंटवर खूप सारे विचारले. इज आणि हे ॲक्चुअली इनहेरिटन्सचाच पार्ट आहे. आणि आता बघा, हा जर तुम्हाला दिसत असेल प्रोग्राम, राइट अ प्रोग्राम टू चेक इफ द कीज ऑलरेडी एक्झिस्ट इन द डिक्शनरी, इफ द कीज एक्झिस्ट रिप्लेस विथ अनदर. जेव्हा आपण डिक्शनरी आता बघणार आहे, लिस्ट डिक्शनरी, त्यावेळी प्रोग्राम सॉल्व्ह करतो. ठीक आहे. की व्हॅल्यू पेअरमध्ये कसं स्टोअर करायचं आणि कसं सॉल्व्ह करायचं. आता हा प्रोग्राम तुम्ही इझिली करू शकता. राइट अ प्रोग्राम टू स्वॅप अप 2 नंबर्स. कसं करणार स्वॅपचा प्रोग्राम? सपोज ए इक्वॉल टू तुमचा 2 आहे, बी इक्वॉल टू तुमचा 5 आहे. स्वॅपिंग करायचं. एक थर्ड व्हेरिएबल यूज करू शकता तुम्ही टेम्प सपोज सी. ठीक आहे. सी इक्वॉल टू काय करणार? ए. ए इक्वल टू बी. बी इक्वल टू ए. स्वॅप होऊन जातं. ठीक आहे. आपण नंतर क्वेशन पेपर पण सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं लक्ष देऊनच जाईल. जे प्रोग्राम आहे, मोस्टली प्रोग्राम करू. थेरॉटिकल तर तुम्ही करूनच घेसाल आणि त्याचं एक्झाम्पल ऑलरेडी केलेलं असेल. बट जे राइट अ प्रोग्राम आहे ना, ते सगळ्या 2-3 वर्षाचे जे क्वेशन पेपर असेल, सगळं आपण करू एक्झामच्या आधी. म्हणजे जेव्हा पण आपला तो पॉइंट येईल किंवा कर्व्ह येईल, सगळं करून घेऊ. तर हे स्वॅपिंगचे असे छोटे-छोटे प्रोग्राम्स आहेत. तुम्हाला 4 मार्क्स आरामशीर तिथे भेटून जातील. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पॅटर्न लक्षात येतोय आपला, की काही 2 मार्क्सचे क्वेशन्स आहेत. काही 4-4 मार्क्सचे 2 पॅटर्न्स आहेत. 16-16, 32 आणि शेवटचा जो पॅटर्न आहे तुमचा तो एनी 2 असतो. हे बघा स्लायसिंग जे आपण शिकलोय, स्ट्रिंगमध्ये केलेलं आहे. इथं आता डिक्शनरीचं स्लायसिंग त्यांनी विचारले, पण होऊ शकतं की ते स्ट्रिंगचे स्लायसिंग विचारू, काही पण विचारू शकतो. कस्टम एक्सेप्शन आणि डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी जो टॉपिक आहे मॅटप्लॉट म्हणून जो पार्ट, तिथे व्हिज्युअलायझेशन करता ठीक आहे. नेहमी वेटेज बघायचं किती मार्क्सला विचारलं गेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर लिहायचंय. नाहीतर तिथं फक्त विचारलं 2 मार्काला आणि तुम्ही 10-10 स्लायसिंग मेथड लिहिताय, काही कामाचं नाही. फक्त 2च लिहा. 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी ॲज पर धिस. टाईम मॅनेजमेंट पण जमलं पाहिजे. नाहीतर कधी-कधी होतं काय, येतं खूप काही आणि टाईमच पुरत नाही. द पार्ट. पण Pythonच्या रिलेटेड त्या गोष्टी होत नाही. तो सिंपलच्या थिंग्स आहेत. पण गोष्टी स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर याच्यात बघायला गेलं तर ह्या पहिल्या 3-4 पॉइंटवर जास्त क्वेशन नाही विचारलेले. क्वेशन इज स्टार्ट विथ धिस. डिक्शनरीवर आलंय, लिस्टवर आलेलं आहे आणि मॉड्यूल्सवर विचारलेलं आहे, बिल्ट इन मॉड्यूल फीचर्स, मॉड्यूल्स वगैरे. खूपसं विचारलंय, इनहेरिटन्स वगैरे दिसतंय, क्लास, ऑब्जेक्ट वगैरे याचं विचारलेलं आहे. देन एक्सेप्शन हँडलिंगवर कंपल्सरी सेपरेट चॅप्टर एक क्वेशन विचारावंच लागेल. काहीही करून कसं करा. जी-ओ-आय पण विचारलेलं आहे आणि याच्यावर काही थिअरॉटिकल लॅबोरेटरी गोष्टी सुद्धा विचारल्या. ठीक आहे. प्रॅक्टिकल क्वेशन सुद्धा बघून घेऊ. काही प्रॉब्लेम तसा नाही आहे. सो लेट्स स्टार्ट नाऊ. आता लिस्टवर आपण स्टार्ट करू. ठीक आहे. समजून द्या कॉन्सेप्ट. प्रोग्राम तर आपण ऑलरेडी करतो आहे. ते मी सेंड पण करतोय अँड जस्ट क्लोज दिस स्क्रीन नाऊ. आपण जाणार आपला कुठे जाणार आपण? सिलॅबसवर. ठीक आहे. आणि त्याचे पॉइंट स्टडी कर की काय. टपल्स बघायचं आहे. कंट्रोल एफ पायथन इथे आलं. पायथन, पायथन. ओके, नाउ फोकस ऑन दिस टपल. टपल सॉरी लिस्ट. लिस्टचं इंट्रोडक्शन का बरं आणलं गेलं? लिस्ट मधल्या गोष्टी कसे ॲक्सेस करायच्या? त्याच्यावर बेसिक ऑपरेशन कसं करायचं? त्याच्यावर वर्क कसं करणार आहे? कोणते-कोणते बिल्ट इन फंक्शन्स आहेत लिस्ट सोबत? ठीक आहे. ह्या गोष्टी बघू. तर हे स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला आता Pythonला स्टार्ट करून 4-5 दिवस झाले. तुम्हाला 2-3 दिवस जे पण झाले असेल. बेसिकली पर्यंत आपण काय-काय केलं? बेसिक प्रोग्रामिंगला सुरुवात केली होती आणि छोटे-छोटे लॉजिकल प्रोग्रामिंग केले. जसे की सुरुवात आपण केली होती की व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करणं, त्याला प्रिंट करणं, काही कंडिशनल प्रोग्रामिंग केलं. त्याच्यानंतर लास्ट आपण स्ट्रिंगमध्ये बघितलं की व्हॅल्यू ग्रुप ऑफ कॅरेक्टर स्टोअर करणं. याच्यावर काम करण्यासाठी गोष्टी बघितल्या. आता जो डेटा टाइप स्टोअर करतो त्याच्यासाठी सेपरेट व्हेरिएबल वापरायचो आपण. जसं नंबर स्टोअर करायचा असेल तर हा सेपरेट व्हेरिएबल, स्ट्रिंग स्टोअर करायचा असेल तर हा सेपरेट व्हेरिएबल.
फ्लोटसाठी एक सेपरेट व्हेरिएबल्स. ठीक आहे. सिंगल इंडिव्हिज्युअल डेटावर काम केलंय, बट तुम्हाला सगळा ग्रुपचा डेटा एकाच ठिकाणी स्टोअर करायचा आहे. आता पुढे जाऊन आपल्याला काम करायचं ग्रुप ऑफ डेटा. सिंगल डेटा झालं का? आता ग्रुप ऑफ डेटा. मग सगळे डेटा टाइप्स एका ठिकाणी तुम्हाला स्टोअर करायचं असेल त्याच्यासाठी काय? त्याच्यासाठी म्हणून हे जे डेटा टाइप दिलेले पुढचे, त्याच्यामधला फर्स्ट आपण पार्ट बघतोय लिस्ट. नावातच आहे लिस्ट. लिस्ट म्हणजे ग्रुपिंग, ग्रुप ऑफ डेटा. ठीक आहे. प्रत्येकाचा सिंटॅक्स थोडा-थोडा वेगळा आहे. लिस्टला स्टोअर करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर होतो. टपलसाठी राउंड ब्रॅकेट आहे, सेटसाठी कर्ली ब्रॅकेट आहे, डिक्शनरीसाठी पण कर्ली ब्रॅकेट आहे, पण तो की आणि व्हॅल्यू बेस. आपल्याला हे प्रत्येक गोष्टीला कंपेअर करायचंय. टपल असेल तुमचा, डिक्शनरी असेल किंवा सॉरी इथे सेट आहे. इथे तुमचं डिक्शनरी. प्रत्येक गोष्ट कंपेअर करायची याच्यातले काय फीचर्स आहेत, याचे फीचर्स काय, याचे फीचर्स काय, याचे फीचर्स काय. लिस्टला कधी वापरलं पाहिजे, टपल कधी वापरलं पाहिजे, सेटचा कधी यूज आहे, डिक्शनरीचा कधी यूज आहे. एकदम प्रॉपरली डिफरन्शिएट करायचे. कुठली गोष्ट आपल्याला डुप्लिकेट अलाउ करते आहे, कुठली गोष्ट इंडेक्स बेसवर करते कुठली सॉर्टेड आहे, कुठलं अनइंडेक्स आहे. पूर्ण कंपॅरिझन. एक्झाममध्ये आहे कुठलंही कंपॅरिझन कसंही कशा वेळेने विचारू शकतो. ॲट 3-3, 4-4 पॉइंट्स माहिती. ठीक आहे. प्लस एक्झाम्पल आणि सिंटॅक्स. 2 पॉइंट्स तर खूप क्लिअरली मेन्शन होतात, की तुम्ही लिस्टमध्ये यूज अ स्क्वेअर ब्रॅकेट्स. ठीक आहे. आणि सिंटॅक्स इस धिस. एक एक्झाम्पल पण पॉइंट होऊन जातो आणि तो इंडेक्स आहे डुप्लिकेट आला 3-4. ठीक आहे. लिहिण्याची टेक्निक पाहिजे, ते माहिती पाहिजे. आम्ही एक्झाममध्ये जे आमचे मित्र जे आहे, ते न अभ्यास करता पण पास व्हायचे. बिकॉज यू नो की पेपर रंगवला पाहिजे. युनिव्हर्सिटीमध्ये जे पेपर चेक करणार आहे ना, त्यांना फेल करण्याचा सगळ्यात मोठा ॲलर्जी. त्यांना माहिती यांना फेल केलं की हे परत आपल्याकडेच फिरून येणार आहे. ते काम ते नेहमी तुम्हाला म्हणतात, की पास करायचा बघतात. ठीक आहे. होतं काय सपोज काय-काय 2-2, 3-3 मार्कांनी फेल होतात. तुम्ही जर पेपर ब्लँक आहे तुमचा, मार्क्स कसे देणार? ब्लँक पेपरला मार्क्स देता येत नाही. पण एखाद्याने त्याला ना, जे असे मुलं पास होतात, अझ्युम करा तुम्ही 2 मार्कांनी फेल होताय. एक्झामिनर काय करेल 2 मार्क वाढवायचे कसे? कुठून वाढू शकतात ते बघेल. तर तुम्ही जर क्वेशन नंबर 5th मधला ए पार्टचा एक क्वेशन फक्त अटेम्प्ट केलाय, की व्हॉट इस इनहेरिटन्स किंवा एखादा राइट प्रोग्राम, पायथन प्रोग्राम. त्या पायथन प्रोग्रामिंगची सुरुवात तुम्ही फक्त असं लिहिलंय, की एक व्हेरिएबल घेऊन टाकलाय. ठीक आहे. आणि काहीतरी फॉर लूप लावायचा ट्राय केलं आणि सोडून दिलं. पुढचं नाही आलं सोडून दिले. काहीतरी माहिती फॉरचं सिंटॅक्स. मग एक्झामिनर काय करेल याला 2 मार्क्स कमी पडतात. एक काम करा. 5th नंबर क्वेशन अटेंड केलेला आहे. इफ लिहिलेला आहे. याला अर्धा मार्क तरी द्यावा लागतो त्यांना. तुम्ही फक्त तिथे जाऊन एक कर्ली ब्रॅकेट जरी दिलेलं असेल ना किंवा रूल आहे युनिव्हर्सिटीचा. तुम्ही रिचेकिंगमध्ये ते फसले जातात, की तुम्ही मार्क्स का नाही दिले? बिकॉज इट इस अ व्हॅलिड सिंटॅक्स. तुम्हाला अर्धा मार्क देताय. मग अर्धाचा कन्व्हर्ट होतो 1 मध्ये. मग असे तुम्ही 2 जरी क्वेशन अटेम्प्ट केलेले असतील, तुम्हाला 1 मार्क्स भेटतो, 2 मार्क्स भेटतात, तुम्ही पास होता. मुलं डायरेक्ट प्रोग्राम विचारला, की राइट लाइक असं काहीतरी डिफिकल्ट प्रोग्राम वाटला, की आपल्याला येत नाही, सोडून द्या. सोडायचंच नाही. ठीक आहे. जेवढे क्वेश्चन आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये किती व्यवस्थित दिलेलं असतं, की अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. आपल्याला वाटतं येतच नाही, काय कंपल्सरी अटेम्प्ट. पण तुम्ही पेज घ्या. आम्ही तर फुल सेपरेट पेज घ्यायचो. नवीन पेजवर असं नवीन मार्क्स लिहायचो. क्वेशन नंबर 4 ए चा सी आणि थोडंसं सिंटॅक्स. भले त्याच्यात यूज नसेल होत तरी आम्ही लिहायचो. इफ नाही होते तरी इफ लिहायचो. पण असे मुलं पास झालेले आहेत. कारण काय पास होणं गरजेचं आहे. हे 10वी-12वी ला पण सांगतो. माझ्याकडे खूप मुलं येतात, ते ना असे 10वी त्यांना ना इंग्लिश राहिलेलं असतं, मॅथ्स राहिलेलं असतं. मी त्यांना इंग्लिशमध्ये एवढे पास केलेले आहेत, त्यांना मी सरळ सांगतो, की लेटर कुठलाही विचारू द्या. हेडर तुमचा घरचा ॲड्रेस टाका. फ्रॉम टू मध्ये थँक्स वगैरे टाका. मध्ये काहीतरी लिहा जे जमेल ते. क्वेशनलाच घुमून फिरून लिहा. हे मार्क्स बेस, हे मार्क्स बेस. ते जनरली पास झालेले आहेत. म्हणजे ते जॉब नाही करत स्वतःचे त्यांचे जिम वगैरे व्यवस्थित बिझनेस आहे. मी गावात रस्त्याने जातो ना, सर करत राहतात. माहिती आहे. म्हणजे काही काम असेल तर सांगा. जिमवाल्यांना काय काम सांगू मी. म्हणजे कुठेही काही असेल तर सांगा. पण त्यांना पास केले. त्यांना ॲट 12वी पाहिजे होतं, 10वी पाहिजे होतं. पण असे मी मला माहिती की क्वेशन पेपरमध्ये काय लिहायचं, किती लिहायचं, किती लिहायचं. ठीक आहे.
तर क्वेशन प्रत्येक अटेम्प्ट झाला पाहिजे आणि एवढं तुम्ही प्रोग्राम केलेलं असतं, की ॲट काहीतरी लिहा. ठीक आहे. त्याचे मार्क्स काउंट होतात, मी लिहिले असतात. ठीक आहे. चलो. आता लिस्टकडे बघूया आपण. पहिली गोष्ट लिस्ट याच्यासाठी बनवलेलं आहे, की तुम्हाला वेगवेगळे टाइपचा डेटा एका ठिकाणी स्टोअर करता आला पाहिजे. त्याचा सिंटॅक्स असा आहे. सिंटॅक्स म्हणजे रूल्स जे असेल ते पार्ट एल इक्वल टू मी लिहितोय. एक व्हेरिएबल इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट. जिथे स्क्वेअर ब्रॅकेट आला त्याचा अर्थ तुमचा तो आहे लिस्ट. लिस्टचा अर्थ असा तुम्हाला लिस्ट लिहायचा नाही. त्याला म्हटलं जातं लिस्ट, बट लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेट मग याच्यामध्ये वेगवेगळ्या डेटा टाइप तुम्ही एकत्र स्टोअर करू शकता. तुम्हाला वाटलं मला नंबर स्टोअर करायचं, करा. तुम्हाला वाटलं मला डेसिमल स्टोअर करायचं, करा. तुम्हाला वाटलं कॅरेक्टर स्टोअर करायचं, करा. तुम्हाला वाटलं नाव स्टोअर करायचं. म्हणजे जी गोष्ट आपण स्टोअर करण्यासाठी 4 वेगळे व्हेरिएबल वापरत होतो, ती एकत्र तुम्ही स्टोअर करू शकता. हा एक पार्ट आहे लिस्ट. ठीक आहे. पण नेहमी जे लिस्ट स्टोअर करतात, तर सिमिलर डेटा स्टोअर करतात. कारण ते जॉबसाठी म्हणजे टास्कसाठी सिम्प्लिफाय होऊन जातं. पण आपण वेगवेगळा डेटा टाइप याच्यात स्टोअर करू शकतो. तर बस एवढं तर डिफरन्स आहे लिस्टमध्ये. आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या ॲज इट इज. जसं तुम्हाला याच्यातलं पहिलं पॅरामीटर प्रिंट करायचं असेल, परत काय करणार तुम्ही? प्रिंट एल ऑफ पहिल्या डेटासाठी काय वापरतो? 0. लास्टसाठी स्लायसिंग मेथड सगळ्या माहिती तुम्हाला. कोलनच्या आधी काय, नंतर काय सगळं. सब सेम. कुछ भी डिफरन्स. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं लिस्ट म्हणजे ग्रुप आला आणि ग्रुपमध्ये डेटा आपल्याला स्टोअर करा. ठीक आहे. आपण सगळे स्लायसिंग बघू. नंतर याच्यातला डेटा ॲक्सेस करायचा असेल तर सगळे फॉर आय इन काय टाकणार इनमध्ये? पूर्णच्या पूर्ण एल टाकून द्या. याच्यातल्या सगळ्या गोष्टी ॲक्सेस होतील. काय पाहिजे? सेम फॉर्मॅट आहे. Pythonमध्ये ज्याला व्हेरिएबल स्टोअर करता आले, लूपिंग वगैरे समजले आणि फॉर लूप समजलं ना, तुमचं डिक्शनरी असेल, टपल असेल, सेट असेल, लिस्ट असेल, सगळ्या गोष्टी सेम. ठीक आहे. मग इथून पुढे सगळे प्रोसेस तुमचं ते सेमच. इफ एल्स व्हाईल डू व्हाईल जे करायचे ते सगळं करा ॲज इट इज. ठीक आहे. फक्त लिस्ट डिफाइन करता आला पाहिजे, गोष्टी स्टोअर करता आल्या. पण आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलोय, ते फिक्स व्हॅल्यू स्टोअर केले होते. नाहीतर आपण युजरकडून घेतले होते. पण लिस्ट जो आहे, तो आहे डायनामिक. डायनामिकचा अर्थ असा आहे, जर आपल्याला वाटलं याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या, तर ते ॲड करू शकतो. काही गोष्टी वाटल्या रिमूव्ह करायच्या, रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. त्याच्यासाठी म्हणून इथे फंक्शन दिलेले आहेत बघा. तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे. ते लिस्टसाठी. आधी आपण फक्त इंट्रोडक्शन बघतोय. ग्रुप ऑफ डेटा स्टोअर करता येतं. ॲक्सेस कसं करायचं? तोच आहे. स्लायसिंग मेथड, इंडेक्सिंग पोझिशन किंवा फॉर लूपने डेटा ॲक्सेस करता येतो. त्याच्यावर काम ऑपरेशन आपण भरपूर करू शकतो. हे जे फंक्शन्स अँड मेथड्स आहेत, हे कशासाठी दिलेले आहेत? लिस्टमध्ये काही गोष्टी ॲड करता येतील, काही गोष्टी रिमूव्ह करता येतील. डिफॉल्ट ॲड केलं तर कसं होतं? किंवा तिथे एक पुट किंवा अपडेट नावाचं फंक्शन आहे. ते आपण बघणार. अपेंड नावाचं फंक्शन ठीक आहे. अपेंडने डेटा ॲड करता येतो. इन्सर्टने पण ॲड करता येतो. व्हॉट इस डिफरन्स बिटवीन द अपेंड एंड इन्सर्ट हे पण बघू आपण. डिलीट करता येतो, रिमूव्ह करता येतो. असे वेगवेगळे फंक्शन आहे. म्हणजे लिस्टला आपल्याला अपडेट करतात. ठीक आहे. मग त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून ते एक्झाम्पल वगैरे. टॉपिक खूप स्वीट अँड सिंपल असतो. फक्त कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. कशासाठी, का बरं आणि कुठे वापरतो. पण लिस्ट कशासाठी वापरतोय मग? काय काम आहे? डिफरंट काइंड ऑफ डेटा और ग्रुप ऑफ डेटा ॲट वन प्लेस. ठीक आहे. इसका एक एक्झाम्पल करू आपण. सिंपल ॲज युजुअल आपण जे सॉफ्टवेअर बनवले सॉफ्टवेअर डाउनलोड केलंय, त्याला इन्स्टॉल केल्यानंतर असं ओपन होईल आणि आपण आपल्या एक फाईल बनवणार आहे. फाईल बनवण्यासाठी जावं लागतं. फाईल, न्यू फाईल बनवून घेऊ. त्याला सेव्ह करून घेऊ आपल्या फोल्डरमध्ये. जे आपण फोल्डर बनवलेलं आहे डॉक्युमेंटमध्ये सी-एम-सी-एस. इथे मी नाव देतो एल-एस-टी स्मॉलमध्येच द्यायचं LST.py. राइट? लिस्ट बनवायचे म्हणजे काय एक व्हेरिएबल घ्यायचं इक्वल लिस्टची आयडेंटिटी काय? स्क्वेअर ब्रॅकेट. इथे मी काही नंबर स्टोअर करतो. नंतर मला वाटलं काही कॅरेक्टर स्टोअर करायचं. कॅरेक्टर पण स्टोअर करू शकतो. नंतर मला वाटलं की काही डेसिमल पॉइंट स्टोअर करायचे. जसे की 1.5, 5.6
कॉमा किंवा जे पण करू शकता 89.77 राइट. मला वाटलं की मी स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. येस, यू कॅन स्टोअर. चला, दिस इज अ लिस्ट, डिफाइनिंग लिस्ट, डिफाइन लिस्ट असं डिफाइन केलं. प्रिंट कसं करायचं? सगळ्या गोष्टी सिंपलचा व्हेरिएबल आलं, रन करा F5 किंवा रनमध्ये जाऊन रन मॉड्यूल बनवा. सगळी लिस्ट प्रिंट झाली. म्हणजे आपल्याला वेगवेगळा डेटा एक ठिकाणी स्टोअर करता येतो. सिंपल. पहिला मेन जे फीचर होतं लिस्टचं, की स्टोअर अ डिफरंट काइंड ऑफ डेटा ऑर ग्रुप ऑफ डेटा ॲट वन प्लेस. जसे की तुम्ही खूप सारे स्टुडंट एका ठिकाणी तसं ग्रुपिंग केलं, राइट? आता नेक्स्ट काय? ॲक्सेस करता आला पाहिजे व्हेरिएबल्स. एक-एक डेटा त्यांना ॲक्सेस करता आला. कसं करणार ॲक्सेस? इंडेक्सिंग वाईज. आणि याचं इंडेक्सिंग ॲज इट इज जे आपण स्ट्रिंगसाठी केलं होतं ऑब्व्हियसली. इंडेक्सिंग कशी सुरू होईल? पहिला डेटा कुठे स्टोअर होईल तुमचा? 0th इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, डॅश, 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 डॅश ते पण तुमचा लास्ट इंडेक्स असेल. आणि याच्यात लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी तोच फंक्शन लेन ऑफ. हे खूप चांगलं केलं पाहिजे. त्यांनी ना हेक्टिक ठेवलंच नाही. लिस्टसाठी, लेंथसाठी वेगळा, स्ट्रिंगसाठी वेगळा त्यांनी कॉमन ठेवलं. स्लायसिंग मेथड पण कॉमन ठेवली. त्याच्यामुळे तो तिथे कन्फ्युजन होत नाही. आरामशीर तिथे होऊन जातं. ऑब्व्हियसली ॲज युजुअल तुम्हाला जर पहिला डेटा पाहिजे तर काय करणार तुम्ही? एल ऑफ 0 रन करा. 0तलं काय? 1. लास्ट पाहिजे असेल तर -1. ठीक आहे. एल ऑफ तुम्ही करणार -1. -1चा अर्थ तुम्हाला लास्ट भेटतो. F5. लास्टला हे. तुम्ही मला एक सिंगल कॅरेक्टर नाही प्रिंट करणार ना, कारण हा काय पूर्णचा पूर्ण वर्ड आहे. हां. त्यामुळे त्या इंडेक्सला अख्खा शब्द आहे त्याच्यामुळे. स्ट्रिंग नाहीये. स्ट्रिंग असतं तर एखादं कॅरेक्टर प्रिंट केलं असतं, पण पूर्ण वर्ड. त्याच्यानंतर आता मी थोडे तुम्हाला विचारतो. ऑलरेडी तुम्हाला स्लायसिंग मेथड माहिती आहे. बरोबर? परफेक्ट सांगायचं. मला आता याच्यातले ना फक्त नंबर आणि कॅरेक्टर प्रिंट करायचे. फक्त नंबर आणि कॅरेक्टर म्हणजे मला इथपर्यंत प्रिंट करायचंय. प्रिंट ओन्ली नंबर्स एंड कॅरेक्टर्स. कुठून कुठपर्यंत करू, कसं करू? सिंटॅक्स सांगा मला फक्त, ठीक आहे? इथे मी जातो PRINT प्रिंट एल ऑफ सिंटॅक्स सांगायचं. 0 लिहायची गरज आहे का? बाय डिफॉल्ट 0च. कुठपर्यंत जाऊ? तो लास्टच्या आधी प्रिंट करतो. 0 पासून चालू झालंय. 6 करू आपण. बरोबर आहे? प्रिंट होईल सगळे? आलं? 0 टू दिस. 0th इंडेक्स आहे, पण लास्ट अप्पर केसच्या आधी म्हणजे अप्पर जे लिमिट आहे त्याच्या आधी एक प्रिंट करतो. पहिली गोष्ट लक्षात आलं. आता मला प्रिंट करायचं आहे डेसिमल नंबर आणि स्ट्रिंग. म्हणजे आता हे प्रिंट केलं. पुढचं काय प्रिंट करायचं फक्त? हा पार्ट. एवढं प्रिंट करायचं. 7 आणि कोलन करावं लागेल. ठीक आहे. लेट्स ट्राय. प्रिंट एल ऑफ 7 करू. स्टार्ट कुठून करायचं? बरोबर? आणि शेवट देण्याची गरज आहे का? नाहीये. जिथपर्यंत तो जाईल तिथपर्यंत तो प्रिंट करेल. आलं? ठीक. थर्ड सिनेरिओ ॲज युजुअल तुम्हाला माहितीच आहे. थर्ड मध्ये करायचं काय मला? आय जस्ट वॉन्ट टू प्रिंट ऑल डेसिमल नंबर. काय स्टार्ट आणि एंड. फक्त डेसिमल नंबर प्रिंट करायचे. एल ऑफ 6 कोलन. सही है? लेट्स चेक. कुडाल. हे नाही पाहिजे ना? नाही ना. ठीक आहे. ते चेक करतोय. फक्त डेसिमल. ठीक आहे? म्हणजे तुम्हाला लिस्ट डिफाइन करता येते. ठीक आहे? ॲक्सेसिंग टपल्स सॉरी ॲक्सेसिंग लिस्ट करता येतं. ठीक आहे? आता आपण त्याच्यावर काही ऑपरेशन करतो.
ऑपरेशन म्हणजे काही फंक्शन्स, काही गोष्टी चेंजेस करायच्या, काही ॲड करायच्या, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. 2 पॉइंट समजले ॲक्सेस करण्यासाठी. एक गोष्टी ॲज इट इज प्रिंट करा. दुसरी गोष्ट पहिलं पाहिजे, शेवटचं पाहिजे, स्पेसिफिक पाहिजे. जे पाहिजे ते तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. इव्हन दो याच्यामध्ये तुम्ही असं काही करायचं असेल तुम्हाला, की सगळ्या प्रिंट करून घ्यायचं असेल, एक-एक, वन बाय वन ॲक्सेस करायचं असेल तर फॉर लूप लावणार तुम्ही फॉर आय इन एल. ठीक आहे. प्रिंट काय करणार इथे? एंड करा. एक, 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 एक सगळे ॲक्सेस झाले. ठीक आहे. मग सिंपल. ॲक्सेसिंग लिस्ट, डिफायनिंग लिस्ट एंड ॲक्सेस लिस्ट. फर्स्ट, लास्ट, इन बिटवीन ऑल. राइट? मग याच्यामध्ये तुम्हाला कंडिशनली काही गोष्टी करायच्या असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता. तुम्हाला जर फाइंड करायचं असेल, की एखादा पर्टिक्युलर कॅरेक्टर किती वेळा आलाय किंवा तो त्याच्यामध्ये आहे की नाहीये, हे सगळं तुम्ही फाइंड करू शकता. सिंपल त्यासाठी काय करणार, सपोज मला याच्यातनं असे काही फंक्शन करायचे आहे, की एखादी गोष्ट याच्यात शोधायची, ती आहे की नाही. ठीक आहे. युजरकडून एखाद्या गोष्टी एक्सेप्ट करा, आयदर इट मे बी नंबर, कॅरेक्टर ऑर फ्लोट. बेस्ड ऑन दॅट तुम्हाला ते लिस्टमध्ये शोधायचंय, की ह्या ठिकाणी आहे. भेटलं तर आहे असं फाइंड करा, नाहीतर नाही. त्यासाठी काय करणार आपण? एखादा इनपुट घेणार, सपोज मी सी नावाचं इनपुट देऊ. ठीक आहे. एंटर ई-एन-टी-आर, एंटर कॅरेक्टर्स ऑर एंटर वर्ड जे पण असेल, तोच कॅरेक्टर म्हणतो. टू बी फाइंड. काय फाइंड करायचे ते टाक. युजर एंटर करेल एक वर्ड, तो कुठे स्टोअर होणार आहे? आता आपल्याला लिस्टमध्ये जाऊन शोधायचे की ही गोष्ट आहे की नाही. ते कसं शोधणार? आय मध्ये प्रत्येक लिस्टची व्हॅल्यू भेटते. आपण कोणासोबत काय कंपेअर करू? कसं करू? टास्क समजतंय, टास्क सिंपल करायचा. करायचं काय बेसिक? आपल्याला एक युजरकडून इनपुट घ्यायचं इथे. तो इनपुट याच्यापैकी असू शकतो किंवा नसू शकतो. ठीक आहे. सपोज युजरने एंटर केला कॅपिटल सी. पण फक्त शोधायचंय की ह्या लिस्टमध्ये हा सी आहे की नाही. असेल तर आहे असं सांगायचं, फाउंड नाही तर नॉट. सिंपल ॲज युजुअल. राइट? असेल तर फाउंड, नसेल तर नॉट. मग कसं करू? काय करावं लागेल? आय मध्ये प्रत्येक ॲक्सेस होतंय. सी मध्ये आपला इनपुट भेटतो. आय ब्रॅकेट सी काय आपल्याला कंपेअर करावं लागेल ना. सिंपल आपण असं करू. इफ आय इक्वल टू सी म्हणजे जो कॅरेक्टर आपण फाइंड करतोय तो लिस्टमध्ये आहे की नाही. जर असेल तर फ्लॅग मेंटेन करून फ्लॅग क्रॉस चेक करू शकतो. नाहीतर नाही करू शकतो. टास्क लक्षात येतंय. एक कॅरेक्टर घ्यायचा आहे युजरकडून आणि तो आपल्या लिस्टमध्ये शोधायचा. लिस्टमध्ये शोधणार कसं? फॉर लूप लावून. सगळे कॅरेक्टर इथे प्रिंट होतात. सगळे कॅरेक्टरमध्ये आपला कॅरेक्टर फक्त मॅच करायचा. मॅच झाला फाउंड आहे, नाहीतर नॉट फाउंड आहे. पण आता सीन असा आहे, आपण इथे गेलो, तर मी फॉर लूपमध्ये इफ कंडिशन लावणार. इफ कंडिशन कसं असेल? इफ आय इक्वल टू सी म्हणजे हे सगळे कॅरेक्टर सगळ्या गोष्टी प्रिंट करता आपली जर गोष्ट प्रिंट झाली, तर तुम्ही इथे काय प्रिंट करणार? फाउंड. F-O-U-N-D फाउंड. ठीक आहे? चल. आता मी रन करतो प्रोग्राम. इथे आलो. जस्ट रन केलं. मी इथे एक स्मॉल एक प्रिंट केलं. हे प्रिंट होईल. आणि आपल्याला असं पण करायचं की काही फाइंड नाही झालं तर काय करायचं? नॉट फाउंड. प्रोग्राम परत फाउंड करू. ॲट फाउंड होतं की नाही चेक करू. लिस्ट वरती आहे. सपोज मी प्रिंट केलं इथे 2. काय झालं? 2 फाउंड 2 आहे ना? 2 को क्यों नहीं फाइंड आया? 2 इफ I इक्वल टू सी. चलो कॅरेक्टरसाठी करू. मे बी तो इनपुट बाय डिफॉल्ट कॅरेक्टर घेत असेल. कॅपिटल ए टाकतो मी. ठीक आहे. नंबर नाही केला कारण ॲक्चुअल तो नंबर आहे. नंबर फाइंड करायचा असेल तर आपल्याला इथे काय करावं लागेल? इंट ऑफ कन्व्हर्ट करावं लागेल. ठीक आहे. आता फक्त कॅरेक्टरसाठी आपण करतोय दिस. पण याच्यामध्ये असं पण आहे, नंबर काय फाउंड नाही झाला तो बाय डिफॉल्ट हा काय तुमचा कॅरेक्टर्स आणि इथे काय कॅरेक्टर. आणि तुम्हाला नंबर फाइंड करायचा असेल तर स्पेशली एक तर याला इनपुट नंबर करावा लागेल.
म्हणून जे लिस्ट आहे ना स्पेशली एकाच टाइपचा घेतला जातो. पण आपण मुद्दामून घेतलंय की डिफरंट डेटा तो स्टोअर करू शकतो. मग 2 गोष्टी इथे तुम्ही करू शकतात. आयदर इथे नंबरसाठी वेगळा करू शकतात आणि कॅरेक्टरसाठी वेगळा करू शकतात. स्पेशली हा कॅरेक्टरसाठी वर्क होईल इक्वल टू नंबर कंपेअर करायचा असेल तर इंट ऑफ करावं लागेल. पण सध्या त्याची गरज नाही कारण ती त्याची नीड. कॅरेक्टर फाउंड फाउंड होतोय नाहीतर नॉट फाउंड होतोय. पण इथे नॉट फाउंडचा मेसेज येत नाहीये. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इथे एक फ्लॅग मेंटेन करावं लागेल. टी इक्वल टू मी 0 करतो. फाउंड झाला तर तुम्ही इथे काय करा फ्लॅग टी इक्वल टू टी इक्वल टू टी प्लस 1 करू शकतो. टी इक्वल टू टी प्लस काय करतोय आपण? तर कुठेही फाउंड होतोय. टी ची व्हॅल्यू किती बनेल? 1 किंवा ग्रेटर. ठीक आहे? इथे जाऊन आपण चेक करणार. जर टी ग्रेटर दॅन 0 राइट? असेल तर काय मेसेज देणार तुम्ही? फाउंड नाहीतर नॉट. लक्षात येतंय? सिंपलसा प्रोग्राम आहे. आता अझ्युम करा की मी इथे जाऊन ना एक्स प्रिंट करतो. आहे का तो? हां. मगाशी येत नव्हता. म्हणजे या ठिकाणी झालं काय? टी ची व्हॅल्यू किती राहिली? 0च आणि टी ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही, पण 0. ओके. आता आपण काही गोष्टी प्रिंट करू. ती गोष्ट आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आहे बी. ठीक आहे. पण हा नंबर सोबत वर्क होणार नाही कारण नंबरचं कंपॅरिझन तुमचं थोडंसं ऑब्व्हियसली आला नॉट फाउंड. नाही, नॉट फाउंड का आला? कारण तो त्याला तो कंपेअर करून त्याने चेक केलंच नाही. ठीक आहे. नंबरसाठी वेगळं कंपॅरिझन आहे. नंबर फाइंड करायचा असेल तर तुम्हाला इथे आयदर इंट ऑफ इनपुट घ्यावं लागेल. ऑब्व्हियसली इनपुटसाठी आणि इथे कंपॅरिझन पण नंबर सोबत करावं लागेल. पण इथे जर तुम्ही नंबर घेतला तर मग तो कॅरेक्टर ॲक्सेप्ट करणार. म्हणून आपण लिस्ट बेस्ड ऑन आवर नीड आपण बनवू शकतो. लर्निंग प्रोसेसमध्ये आपण सगळ्या गोष्टी इथे असं घेऊन टाकल्या. तुम्हाला फक्त नंबरचीच लिस्ट घ्या, नाहीतर कॅरेक्टरची घ्या, नाहीतर स्ट्रिंगची घ्या. ठीक आहे? तर हे करता-करता आपण हे करून घेतलं. पण आता फक्त पहिलं इथे लक्षात ठेवायचं लिस्ट डिफाईन कशी करायची? त्याला ॲक्सेस कसं करायचं? ठीक आहे? आता थोडंसं फंक्शनॅलिटीकडे बघूया. जसं की लिस्ट हा डायनामिक मानला जातो. ठीक आहे? एल-एस-टी फंक्शन. डायनामिक म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ॲड, अपडेट, डिलीट वगैरे करू शकतो. एक छोटंसं लिस्ट घेतो मी. काय? रिकामं आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही. आता आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या. ॲड करण्याचे 2 मेथड आहेत. एक आहे अपेंड नावाचा. पहिलं फंक्शनचं नाव काय? अपेंड. दुसरं आहे तुमचं इन्सर्ट. दोघांमध्ये डिफरन्स पण लक्षात घ्यायचा. अपेंड जो आहे बाय डिफॉल्ट ॲड ॲट लास्ट पोझिशन. शेवटी ॲड करतो. इन्सर्ट जो आहे तुमचा ॲड ॲट इंडेक्स पोझिशन. तुम्हाला इंडेक्स द्यावा लागतो, की कुठे जाऊन तुम्हाला ॲड करायचं. ठीक आहे? बस. लिस्टमध्ये गोष्टी ॲड करण्यासाठी 2 आहे. एक तर अपेंड किंवा इन्सर्ट. इन्सर्टचा सिंटॅक्स इन्सर्ट तुम्हाला इंडेक्स पोझिशन आणि व्हॅल्यू. अपेंडमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू देत आहे. आता लिस्टला जर जे मी प्रिंट केलं, तर काय येणार आहे? एम्प्टीची लिस्ट. काही येणारच नाही आउटपुट. सिंपल एम्प्टी लिस्ट. मला काही गोष्टी ॲड करायच्या. ॲड करण्यासाठी काय फंक्शन एल डॉट A-P-P-E-N-D अपेंड. काय ॲड करायचं? आता एकच लेव्हलचं ॲड करू. सपोज मी ॲड केलं 9. ठीक आहे? थँक हो. ॲड झालंय, पण तो काय नाही केला आपण. आधी एम्प्टी पण ठेवूया, नंतर याला प्रिंट करू. ठीक आहे? सुरुवातीला एम्प्टी होता, नंतर गोष्टी ॲड झाल्या. 2-3 व्हॅल्यू ॲड करू. अपेंड 9 देन आपण करू इथे अपेंड सपोज हां, मी परत 9 केलं तर काय होईल? ॲड होईल? म्हणजे लिस्टची एक प्रॉपर्टी तुम्हाला इथे लक्षात येते. काय?
फीचर्स. सेम म्हणजे काय? अलाव डुप्लिकेट व्हॅल्यू. सेम व्हॅल्यू आपण याच्यात स्टोअर करू शकतो. ठीक आहे. तसं सेट नाही करू शकत. ठीक आहे. डिक्शनरी पण नाही करू शकत. पण लिस्ट करू शकतो. हे पण एक डिफरंट सेट आहे. इट अलाव डुप्लिकेट व्हॅल्यू. ठीक आहे. आपण शेवटी मी कंपॅरिझनचं एक देऊन टाकेल तुम्हाला पूर्ण तिन्ही चारही ईझी होईल कंपेअर. पण आता प्रॅक्टिकली बघितलं म्हणून ते लगेच क्लिअर होऊन जाईल. सो आता पुढे जाणार आपण सपोज मी दुसरी व्हॅल्यू इथे ऍड करतो जाणार सपोज 1 ऍड केलं. आता आउटपुटमध्ये कसं येईल? अपेंडचं काय सांगितलं होतं मी? लास्ट. आउटपुट कसं येईल? 1 नाही येईल की 9 होऊन येईल? 9 आणि 1 येईल. अपेंडचं लक्षात येतंय? ठीक आहे. फाईन. आता मी अजून एक गोष्ट ऍड करते. म्हणजे मी मुद्दामून अशा व्हॅल्यू घेतोय जेणेकरून तुम्हाला आता मी सपोज इथे घेतला 2 किंवा मी 8 घेतो. कसं येणार? 9, 1, 8. पण आता तुम्हाला सांगितलं कोणी, की मला ना आता 5 ॲड करायचे. पण तो 5, 9 नंतर ॲड करायचा. ऑब्व्हियसली इंडेक्स पोझिशन तुम्हाला माहिती आहे. 0, 1 आणि 2. इन बिटवीन ॲड करायचं असेल, तर अपेंड काय करतो? ॲड डेटा ॲट लास्ट पोझिशन. आता आपल्याला काय करायचं? इन्सर्ट करायचं. सो मी इथे जातो. L.INSERT इन्सर्ट. इन्सर्टमध्ये 2 पॅरामीटर असतात. एक कुठे ॲड करायचं, दुसरं काय ॲड. तर आपल्याला कुठे ॲड करायचं? 9 नंतर. इंडेक्स पोझिशन काय? काय ॲड करायचं? ठीक आहे. सो मी याला आता इथे जाऊन प्रिंट करतो. आता आउटपुट काय येईल फायनल? जज करू शकतो आपण इथूनच. सुरुवातीला आपण लिस्ट प्रिंट केलं, ती एम्प्टी होती. त्याच्यानंतर आपण 9 केलं. पहिला 9 आला. अपेंड फंक्शन होता म्हणून 1 आला. परत अपेंड होता म्हणून 8 आला. हे इथपर्यंत करेक्ट. पुढे आपण गेलो. परत आपण केलं इन्सर्ट ॲट इंडेक्स. हा 0th इंडेक्सला आहे, 1 इंडेक्सला आहे, हा 2nd इंडेक्सला. सो इन्सर्ट ॲट इंडेक्स 1, 5. 9, 5, 1, 8. फायनल आउटपुट हे आलं पाहिजे. सो चेक करून घेऊ आपण. रन होत जाऊ. खूप मेंटेन करावं लागतं. रन. 9518. ठीक आहे. इन्सर्टचा अर्थ कळाला. 2 गोष्टी आहेत. त्या गोष्टी कशासाठी वापरल्या जातात? ॲड करण्यासाठी किंवा लिस्ट अपडेट करण्यासाठी. सिंपल एवढं लक्षात आलं? ठीक आहे. आता लिस्टला आपण डायनॅमिकली अपडेट करू शकतो. तसं आपण लिस्टचा डेटा काही काढू सुद्धा करू. काढू पण शकतो. ठीक आहे. तर डेटा काढण्यासाठी कुठले फंक्शनचे ती बघू. याला काढला जात कसं काढलं जातं ते. So append आणि insert. The next function is how to remove data list. इथे आता रिमूव्ह करण्यासाठी पण आय थिंक 2 हे का बाय डिफॉल्ट एकच बघावं लागेल. प्रिंट आधी मी इथे जातो. एल डॉट ते थोडंसं कन्फ्युजन होतं. तो इंडेक्स वर नाही वर्क होत. कधी-कधी तो व्हॅल्यूवर पण वर्क होतं. किंवा आपल्याला ते कळत मला प्रॅक्टिकली बघू. रिमूव्ह डायरेक्ट करायला गेलो, तर काय म्हणेल? काय एरर आहे? टेक एक्झॅक्टली 1 आर्ग्युमेंट. आपण त्याला पास केलं की काय रिमूव्ह करायचं? नाही. तो कन्फ्यूज आहे, की नेमकं रिमूव्ह करायचं काय? आयदर इंडेक्स तर द्या, नाहीतर व्हॅल्यू तर द्या, काहीतरी द्या. आता मी इथे करतो काय माहिती का? मी इथे पास करतो. मला 1 मिनिट अजून 2-3 व्हॅल्यू ॲड करू द्या. थोडंसं प्रॅक्टिकल. आता मी इथे रिमूव्ह करायला काय लावतोय? मी इथे रिमूव्ह करायला लावतोय फॉर एक्झाम्पल 9. काय रिमूव्ह झाला पाहिजे? 9. रिमूव्ह केल्यानंतर परत प्रिंट पण करायला पाहिजे आपण. रिमूव्ह झाला. इथे कन्फ्युजन काय होतं माहिती आहे का? मुलांना वाटतं की इथे आपण इंडेक्स पास करतोय. इथे रिमूव्ह करतांनी आपण इंडेक्स नाही पास करतोय. पण काय पास करतोय? व्हॅल्यू. रिमूव्ह 9
ॲज अ व्हॅल्यू. याला व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्याकडे एक आन्सर आहे. जसं तुम्ही रिमूव्ह करताय 98 त्यामुळे नॉट इन द लिस्ट. लिस्टमध्ये अशी व्हॅल्यूच नाही. तुम्ही कसं काय रिमूव्ह करताय? ठीक आहे. ते लक्षात ठेवा. आम्ही मागे प्रोग्रामिंग करत असताना ना, ऑब्व्हियसली असं एक लिस्ट घेतलं होतं 1, 2, 3, 4, 5 आणि मी 1 टाकले की ना 1 रिमूव्ह व्हायचा. पण ऑब्व्हियसली आम्हाला काय वाटायचं ते 1 म्हणजे तो इंडेक्स आहे 1 पोझिशनचा 1 रिमूव्ह व्हायचा. मग ते एवढं कन्फ्युजन झालं एक स्टेजला नंतर लक्षात आलं, की ते ॲक्चुअल व्हॅल्यू रिमूव्ह करताय. आणि आम्ही इंडेक्स जास्त टाकली तरी वाटायचं की इंडेक्स तर 10च आहे. 11 कसं रिमूव्ह होईल? पण ॲक्चुअली तो व्हॅल्यूवर काम करतो. लक्षात घ्या. रिमूव्ह म्हणजे कुठली व्हॅल्यू तुम्हाला रिमूव्ह करायची आहे, ती व्हॅल्यू तुम्हाला द्यावं लागेल. तेव्हा तो जाऊन ते रिमूव्ह होतं. तर याच्यामध्ये अजून एक फंक्शन आहे, ते इथे वर्कआउट होतंय की नाही ते चेक करू आपण. तर झालं तर चांगली गोष्ट आहे. नाही झालं तर हे करता येईल. एक पॉप नावाचं पण एक असते. पी-ओ-पी पॉप. ठीक आहे. पी-आर-आय-एन-टी प्रिंट एल. पॉपचं माहिती असेल तुम्हाला थोडंफार काय आहे? स्टॅक आहे. स्टॅक माहिती असेल. शेवटचे ते काढत आहेत. आता आपण लिस्ट प्रिंट केली. बाय डिफॉल्ट जो होता तो, हे बघा आता सध्या काय आलं आउटपुट लास्ट काय आपल्याकडे? अरे रन मॉड्यूल्स 8 आहे. परत एकदा पॉप वापरलं तर आउटपुट काय राहील फायनल? 5 आणि 1च राहायला पाहिजे, राइट? चलो चेक करते हैं. 5 आणि 1. ठीक आहे. जेवढ्या वेळेस पॉप करत जाऊ बस. बस. हे काही फंक्शन्स आहेत लिस्टचे सिम्प्लिफाईड. सगळ्या गोष्टी आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात येत्या इथे आपण लिस्ट डिफाइन करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्यामध्ये डिफरंट डेटा स्टोअर करता येतं. सिमिलर डेटा पण तुम्ही स्टोअर करू शकतात. एखाद्या एम्प्टी लिस्टमध्ये काही डेटा ॲड करण्यासाठी देअर आर 2 वे. आयदर यू कॅन यूज अपेंड ऑर यू कॅन यूज इन्सर्ट. अपेंड बाय डिफॉल्ट लास्टला ॲड करतो. इन्सर्ट इथे आपण कमेंट लिहायला पाहिजे. इन्सर्ट ॲट पर्टिक्युलर इंडेक्स व्हॅल्यू. डेटा रिमूव्ह करण्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक तर आपण एकच आहे. डायरेक्ट व्हॅल्यू वाईज रिमूव्ह करा किंवा पॉप वाईज रिमूव्ह करा. दोघांचे डिस्क्रिप्शन मी देऊन टाकतो. सिंपलचे डिस्क्रिप्शन आहेत. हे तुम्हाला प्रोग्राम परत ॲक्सेस करताना तुम्हाला ते सोपं जाईल. बाय डिफॉल्ट काय आपण हे ॲड डेटा ॲट इंडेक्स पोझिशन्स remove 9 as a value. It's remove or delete. Remove data from last position. सही आहे? सगळे मेथड लक्षात आले? जे पॉइंट इथे मेन्शन होते. इंट्रोडक्शन टू लिस्ट, ॲक्सेसिंग, त्याच्यावर ऑपरेशन करता येतं म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट सगळं करता येतं. पण त्यासाठी फंक्शन्स होते आपले इन्सर्ट, अपेंड, रिमूव्ह आणि पॉप. ठीक आहे? या सगळ्यांच्या आधी तुम्ही काय करा बेसिक ऑपरेशन परफॉर्म करून बघा. उद्या आपण एक याच्यावर प्रोग्राम घेणार आहे मोठासा. म्हणजे कुठेही तो तुम्हाला टाकता येईल. नाहीतर 4 मार्काला असो, 6 मार्काला असो किंवा कितीही मार्काला असो. तुम्हाला 4 मार्कापेक्षा मोठा प्रोग्राम नाहीये. त्याच्यामुळे एक्झाम्पल प्रिपरेशन करताना त्याच हिशोबाने करा, जेणेकरून तुम्हाला ते कम्फर्टेबल लिहिता येईल. पण प्रॅक्टिकलला मोठा प्रोग्राम येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला तेही सवय पाहिजे. आणि लिस्ट हा मोस्ट कॉमनली युज्ड थिंग आहे Pythonमध्ये. सगळ्यात जास्त कॉमनली वापरला जाणारा जर कुठला असेल, तो लिस्ट. कारण याच्यामध्ये असं काहीच हेक्टिक नाहीये. सगळ्या गोष्टी करू शकता तुम्ही. डेटा ॲड करू शकतात. लास्टला, इन बिटवीन. डेटा रिमूव्ह करू शकता लास्ट येन स्पेसिफिकली. ठीक आहे. तुम्हाला मग ॲक्सेस करता येतात सगळ्या व्हॅल्यू. एक व्हॅल्यू ॲक्सेस करता येतात. फर्स्ट, लास्ट सगळ्या व्हॅल्यू ॲक्सेस करता येतात. ॲक्सेस केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तिथे त्याची कंडिशन लावून त्याला गोष्टी करू शकता. हे लिस्ट सोबतच आहे. पण जसे-जसे आपण पुढे जाऊ टपल, डिक्शनरी, सेट हे थोडं आहे. सेट वगैरे दिलं नाहीये, पण तरी मी सांगून देतो, की सेट नावाचा पण प्रकार असतो. ठीक आहे. बेसिकली तिथे काय आहे थोडे रिस्ट्रिक्शन आहेत, थोडे रूल्स आहेत. त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला वागावं लागतं. लिस्टमध्ये असं काहीच रूल्स नाही. इथे 2-3 फीचर्स काही करताय, की इट्स अलाउ ग्रुप ऑफ डेटा, डिफरंट काइंड ऑफ डेटा आपल्याला स्टोअर करता येतं. सेकंड हा इंडेक्स बेस वर्क होतो हां. पण ज्या गोष्टी जसं-जसं ॲड करतोय त्याची इंडेक्सिंग मेंटेन होते.
जेव्हा जे इंडेक्सिंग अलाउ करतात तिथे तर आपल्याला ते ॲक्सेस करता येतं ना. 0th इंडेक्स, लास्ट इंडेक्स. जर इंडेक्स नसतं तर भेटलंच नसतं. 0ला काय, लास्टला काय. तो एक गोष्ट. डेटा सगळं ॲक्सेस करता येतो. बेसिक फंक्शन्स सगळे आपण बघितले. इंडेक्सिंग आहे. अलाउ करतो डुप्लिकेट व्हॅल्यू. ठीक आहे. आणि हा डायनामिक आहे. डायनामिक म्हणजे आपण त्याच्यामध्ये डेटा कमी जास्त करू शकतो ॲज पर आवर नीड आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट त्याच्यामध्ये यूज होतो. बस 4 प्रॉपर्टीज आहे लिस्ट. इट इज ऑर्डर्ड, इट इज इंडेक्स, इट अलाउ डुप्लिकेट्स and syntax it use square. 4 प्रॉपर्टी ऑफ लिस्ट. ठीक आहे. याच्यासोबत कंपॅरिझनला कुठलाही येऊ शकतं. जसं की आता सध्या तुम्हाला NumPy विचारलेले. पण ते होऊ शकता की टपल विचारू शकता, डिक्शनरी विचारू शकता. कुठल्याही गोष्टी आल्या तुम्हाला करता आल्या. ठीक आहे. आता हे जे लिस्ट झालंय त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघा. दोन्ही प्रोग्राम मी तुम्हाला सेंड करून देतो. उद्या आपण लिस्टचा प्रोग्राम आणि टपलला खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे टपल पण उद्या होऊन जाईल आणि डिक्शनरी पण स्टार्ट. एक-एक मॉड्यूल आपण बघणार आहे. सॅटर्डेला तुम्ही आपण प्रॅक्टिस सेशन ठेवू. कारण एक युनिट आपल्याला कंप्लीट करायचं आहे फ्रायडेपर्यंत. जे झाले सगळे प्रोग्राम्स ते करून बघा. कुठेही काही प्रॉब्लेम असेल, आपण आधी सॉल्व्ह करू. मग पुढे ठीक आहे. कारण पहिल्या युनिटमध्येच कन्फ्युजन असेल, तर पुढचं सगळं डिपेंड ऑन धिस ऑल थिंग्स. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं ह्या गोष्टी यूज होणार आहे. फंक्शन, डिक्शनरी, टपल, लिस्ट, स्ट्रिंग, फॉर लूप, इफ एल्स. हे खूप मेन चॅप्टर आहे. इथे जर कन्फ्युजन राहिलं, पुढे सगळे डिपेंडन्सी, सगळे मॉड्यूल वाईज, सगळे फंक्शन वाईज, सगळ्या बिल्ट इन गोष्टी. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचं व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं. एकदा हे जमलं, की पुढचं ऑटोमॅटिकली ठीक समजेल. ठीक आहे. पुढे जास्त मेहनत नाहीये. सगळे बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत. आपल्याला फक्त इम्पोर्ट करायचा, यूज करायचा, इम्पोर्ट करायचा, यूज करायचा. पण त्याच्या मागे एक्झॅक्टली होतं काय? ते फॉर लूप वगैरे, फंक्शन्स वगैरे ह्या गोष्टी असतात. तुम्हाला हेच नाही समजलं, तर याच्या मागे काय होतं ते काय सांगू? त्यामुळे इथे थोडा टाईम स्पेंड करायचा, वेगवेगळे प्रोग्राम करायचे. आधी आपण काय करू, फर्स्ट युनिट कंप्लीट करून घेऊ. तुम्ही पण प्रॅक्टिस करून घ्या. एक्झाममध्ये काय-काय विचारलेले क्वेशन्स ते सॉल्व्ह करू. बेस्ड ऑन धिस मग इथे जाऊ. ठीक आहे? तर होऊन जातील. हां, काही प्रॉब्लेम. सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे. कुठलंच ठेवायचं नाही. आयदर इट मे बी एक्झाममध्ये असेल किंवा थिअरॉटिकल असेल किंवा प्रोग्राम. ठीक आहे? पण तुम्ही पण वेळ द्या थोडंसं प्रॅक्टिस करा. 1-1 तास किंवा इथे येऊन आधी येऊ शकता थोडंसं प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. बाकी आपण उद्या बघूया.